तिथं एक विहीर आहे आणि विहिरीच्या समोर एक मोठं वडाचं झाड आहे. अच्छा. हा, त्या वडाच्या झाडावरती जकीन राहते. अरे बापरे. त्या वडाच्या झाडावर जकीन असते. हो भाऊ म्हटलं काय झालं बाबा? हा. तर बोलतो ती आमच्या जोडीला जी पोरगी बसलेली ती सरसर रोडच्या लाईनला पळत सुटलेत. आता केव्हा वेगळा बाईचा आवाज येतोय, केव्हा वेगळा बाईचा आवाज येतोय. तुला विचारलं होतं ना मी, तेव्हा सांगता नाही आलं तुला. तिथं गेल्याच्या नंतर जी हकीकत त्यांनी मला सांगितलं ना, की तिच्या मैत्रिणीचं, तिच्या जोडीला जी शाळेची मैत्रीण होती काय, तिच्या मैत्रिणीचं एका पोराबरोबर प्रेम होतं. गेलो तर बघितलं तर ही रस्त्याने धावत सुटले पुढे. अरे बापरे. काय म्हटलं ही चालले कुठे? गेलो धावत, सिगरेटचे 2-3 तिला पहिले चटके दिले. म्हटलं चल, घ्यायला कबूल नाही. यायला कुळदेवीचं नाव घेतलं, म्हणजे थोबडावर हळद मारली. हळद मारल्यापर्यंत केस बिस सुट्टी करून काय बोलतात मला तेव्हा. अशी एक काम करा, हिचे केस पहिले धरून ठेवा, नाही तर ही तुम्हाला आवरणार नाही. की हिला आम्ही लोकांनी कशी आणले ना ते आमच्या जीवाला माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आले शिंदे काका पुन्हा त्यांचा अनुभव घेऊन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मग शिंदे काकांचा ऐकूया काय अनुभव आहे आजचा. नमस्कार, मी नरेश शिंदे. माझा एक अनुभव असा आहे की मी नंतर मग माझ्या पहिल्याचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर माझ्या वयामध्ये जेव्हा म्हणजे 23 वर्षाचा होतो त्यावेळी माझ्याकडे मारुती व्हॅन ओमनी होती माझ्या मित्राची. तर मला एक त्यावेळी काय माणसाकडे मोबाईल वगैरे नव्हते, कारण की मोबाईल वगैरे भरपूर महाग होते. जेव्हा नोकियाचा पहिला मोबाईल निघालेला तर तो 14 ते 16,000चा मिळायचा, अँटिनावाला. आमच्याकडे काय होते ते पेजर होते, मेट्रोलिंकचे पेजर होते. आम्हाला मेसेज आला की आम्ही ₹1 टाकून कॉल करायचो आणि समोरवाल्याला विचारायचो काय झालं बाबा काय नाही. तर एक स्टोरी माझी अशी आहे की ती हकीकत माझ्याबरोबर सोबत घडलेली आहे. बरोबर. तर मला कॉल आला, मी आपल्या गाडीमध्ये अशी सुट्टीच होती, गाडीमध्ये बसलेलो. तर मित्राचा कॉल आला, मला बोलतो कुठं आहे? तर मी बोललो गाडीमध्ये बसलोय. बोलतो संध्याकाळी एक भाडं आहे पोलादपूरचं, पोलादपूरला जायचं आहे आणि आपल्याला सांताक्रूजवरून ते भाडं पिकअप करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. पण म्हटलं माझ्या उद्या कामाचं कसं होईल, मला सकाळी ड्युटीवर गेलं पाहिजे ते पण आहे. तर मला काहीतरी फसवूया, काहीतरी टोचन देऊन टाक. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आपले लहानपणाच्या शाळेतल्या गोष्टी काय, माझा काकाचा आजारी आहे, माझी आजीचा आजारी आहे, काही ना काही खोटं आम्ही लोक फसवायचो. तसं बोललं काहीतरी नेऊन सांग, म्हटलं हरकत नाही. तर म्हटलं परत रिटर्न तर परत लवकरच यायचं आहे, हरकत नाही. तर ती स्टोरी अशी आहे की पोलादपूरला एक गाव आहे वरती डोंगरामध्ये. पोलादपूर यायच्या महाडच्या पुढे, पोलादपूर यायच्या थोडंच अलीकडे उजव्या बाजूला एक रस्ता गेलाय वरती डोंगरामध्ये, पण गाडी वर पण नाही जात. तिथं ना एक दत्ताचं देऊळ आहे आणि तिथली पोरगीचं लग्न इथे सांताक्रूजला आपला धोबी घाट आहे त्या एरियाचं, वाकोला ब्रिजपासून आतमध्ये डाव्या हाताला धोबी घाट आहे. धोबी घाटच्या पुढे तिकडे एअरपोर्टच्या बाजूलाच लागून चाळी आहेत, झोपडपट्टी आपली. बरोबर. तिथंच त्या मुलीचं लग्न झालं होतं, म्हणजे लग्न होणार होतं, झालं नव्हतं, होणार होतं काय. तर ती साखरपुडा वगैरे सगळं झाला होता. तर बोलले ते लोक काहीतरी बोलणं करायसाठी, म्हणजे काय घेणं देणं करायचं त्यासाठी बोलणी करायसाठी त्या पोरीला इकडे आणली होती. तर तिची काही पुढची हकीकत जी होती ना ती मला तिच्या गावी गेल्याच्या नंतरच कळली. तर तिला आम्ही लोक घेऊन निघालो. संध्याकाळी माझ्याबरोबर टोटल 4 माणसं होती. ती मुलगी, तिचे नातेवाईक 2 जण होते, मी होतो आणि अजून एक जण अजून होता काय. म्हणजे आम्ही असे टोटल 5 माणसं आम्ही तिथून निघालो. आम्हाला निघता 10:30 पावणे 11 झाले सांताक्रूजवरून निघताना. पनवेल क्रॉस करून वडखल नाक्याला मी थांबलो. वडखल नाका पुढे लागतो, पनवेलच्या भरपूर पुढे.
कर्नाळा हे लागतं अभयारण्य, ते क्रॉस केल्याच्या नंतर मग पुढे हे लागतं आपलं नाका लागतो तो. तिथं आम्ही बोललो जरा चहा पाणी घेऊया, थोडी हे होते, झोप येते, चहा पाणी घेऊया. त्याच्या आधी जेव्हा आम्ही लोक पनवेल क्रॉस केलं ना, पनवेल क्रॉस करून पुढे जाताना काय ही मागं बसली होती मधल्या सीटवर, काय तिघं जण मधल्या सीटवर बसलेलं, पुढे एक बसलेलं, मी आपलं ड्रायव्हिंग करतोय काय यार, आणि दोघांना मी डिक्कीमध्ये बसवले होते. एकाला डिक्कीत बसवलेला, कारण सामान पण होतं, म्हटलं तू डिक्कीत बस काय. तर ही बोलायला लागली, ए तू माझ्या पुढे कुठे येतेस. आयला म्हटलं हे काय झालं, बडबड करते. बाजूवाल्याला बघितलं, तो पण काय बोलत नाही. ए तू काय माझ्या घरी येशील काय. तिथून मागून ती जी बोलते ना, ताबडतोब थोडा आवाज चेंज होतो तिच्यामध्ये. आवाज चेंज होऊन ती बोलते दुसरं, असं वाटतं की दुसरं कोणतरी बाजूवाला बोलतोय की काय. तू मला घेऊन आलीस ना मुंबईला, कशाला मला घेऊन आलीस. माझी तिकडे गावी जागा आहे, तर तू इकडं कशाला मला घेऊन आलीस काय. चल आता मी तुला परत घरी नेते ना, मग शांत बस ना काय. तू माझ्या पाठोपाठ कशाला येतेस. अरे हे काय नाटक चालू आहे. मी गाडी चालवतोय आणि माझी सिगरेट पेटलीच होती, चालू स्टेरिंगवरती पण सिगरेट पित होतो. हे काय नाटक चालू आहे लोकांचं यार. केव्हा साला आवाज वेगळा येतोय, केव्हा येतोय. तर मी बाजूवाला विचारलं, म्हटलं भाऊ का ड्रायव्हिंग स्टेरिंगवर बसलोय आणि त्याला विचारतोय, म्हटलं मागं जे संभाषण चाललंय, बोलणं चाललंय ह्यांचं, म्हटलं ह्याच्यामध्ये थोडा आवाज तुम्हाला काय वेगळा जाणवतो काय. म्हटलं तुम्ही लक्ष नका देऊ, जाऊ द्या, तुम्ही गाडी चालवा, पागल आहेत चालेल. माझा बाजूवाला मला सांगतोय, तुम्ही त्याला पागल आहे, तुम्ही लक्ष नका देऊ, तुम्ही आपली गाडी चालवा, त्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला त्यातलं काय माहीतच नाही, त्याला यांचं काय झंझट आहे काय नाही. मी आपला कसा तरी वडखल नाक्याला पोचलो. बाजूला लेफ्ट साईडला एक हॉटेल होतं साई म्हणून, तिथं गाडी घुसवली. म्हटलं बघा टाईम पण भरपूर झालाय, आता 12 सव्वा 12 होत आलेत. म्हटलं मी थांबणार, चहा वगैरे घेतो, तोपर्यंत मी तोंड काय कोणाला धुवायचं धुवा, काय करायचं ते करा. तर मी तिकडे थांबलो. मी उतरलो आणि त्या दोघांना बोललो की बाबा तुम्ही लोक गाडीकडेच थांबा, 2 मिनिटं इकडं गाडीकडं, मी ऑर्डर देतो, काय चहा पाणी तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मी इथंच पाठवून देतो त्या वेटरला काय. मी तो पण आलो, जरा तोंड धुतो, गेलो आतमध्ये. येईस तो पण बघतो, परत आलो मी रिटर्न. तो वेटर थोडा गर्दी भरपूर होती, गाड्या बिड्या लागलेल्या. येऊन बघतो तर म्हटलं पोरगी पण नाही, हे दोघं पण नाही. म्हटलं गेले कुठं गाडीमध्ये, कोणच नाही दिसत आहे गाडीकडे. उघडी गाडी सोडून गेले, सामान पण आतमध्ये पडले. साला चोर लोकांनी काय बॅगा बिगा उचलून नेला, अनेक मुसीबत. बरोबर. आलो इकडे तिकडे बघतोय, कोणच नाही. तर परत मी हॉटेलकडे गेलो तर त्यांचा जो मागं डिक्कीमध्ये बसलेला माणूस तो तिकडे उभा होता. बोलो बाबा हे गेली कुठं सगळी, दिसत नाही गाडीकडे. बोलतो मला काय माहीत, मी उतरून लग्मीला आलो, मला माहीत नाही. माझं म्हटलं यार काय, आता बघूया. 2 मिनिटं गाडीकडे असं टेकून उभा राहिलो, एक सिगरेट पेटवली, सिगरेट पियालो काय. तेवढ्यामधून तिथून एक समोरनं एक धावत, तिच्याबरोबर जो मागं बसलेला तो धावत पोरगा आला. हो भाऊ म्हटलं काय झालं बाबा. तर बोलतो ती आमच्या जोडीला जी पोरगी बसलेली ती सरसर रोडच्या लाईनला पळत सुटलेत. आता बाजूला रोडला साली वडाची झाडं, अंधार, फक्त गाड्या येतात, त्याच्यात लाईटी दिसतात समोर काय. म्हटलं काय हाय काय ते मला पहिलं तुम्ही लोक सविस्तर सांगा, बरोबर, तर मी येतो. बा धावत गेलो, तुमचं तुम्ही बघा, मला काय माहित, जावा त्याला घेऊन या तुम्ही पकडून काय. बोलतो नाही काका आम्हाला भीती वाटते काय. त्याच्या गावातलं थोडं नंतर त्यांनी मला बाजूला घेतलं, बघा कोणाला सांगू नका, त्याच्या अंगात आहे ना गावचं काहीतरी झंझट आहे काय. तर तुम्ही जरा चला, मेहरबानी करा आमच्याबरोबर. मला असं बोल ना, मग मगाशी बोल, मी तुला विचारलं मगाशी काय की मागं काय चाललंय, केव्हा वेगळा बाईचा आवाज येतोय, केव्हा वेगळा बाईचा आवाज येतोय, तुला विचारलं होतं ना मी, तेव्हा सांगता नाही आलं तुला. बोलतो काका आता तुम्हाला काय सांगू काय. म्हटलं हे आम्हाला घरवाल्यांनी म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी नाही सांगितलं होतं हे सगळं काय सांगायला.
बरं, ठीक आहे म्हटलं चल. काय गेलो तर बघितलं तर ही रस्त्याने धावत सुटले पुढे. अरे बापरे. काय म्हटलं ही चालले कुठे. गेलो धावत, सिगरेटचे 2-3 तिला पहिले चटके दिले. म्हटलं चल, घ्यायला कबूल नाही. यायला आम्हाला दोघांनाही ढकलून टाकला ना तिने. एवढं ताकद. एवढी ताकद अंगात तिच्या, हे होतं ना ती, अच्छा अच्छा. काय होती तिच्या अंगात. हा. ढकलून टाकलं ना आम्हाला. यायला मी पडलो इकडं गटाराच्या बाजूला, तो पडला शेतामध्ये बाजूला. अरे शेत पण आहे ना, ते बापरे. गाववाल्यांची शेत वगैरे आहे. काय परत उठलो नंतर बोलला आता काहीतरी तो डेअरिंग केलीच पाहिजे. काय हा. सिगरेट पेटवली, लावली तिला 2-3 चटके, टाकला केसामध्ये, हात बुचकार तिचा पकडला असा. काय आणि ह्याला बोललो तू मागून तुझ्या कमरेत लातच घाल, मी आहे सोबत. काय मी पकडली तिला, हे कपड्याला तिच्या म्हणजे ड्रेस घातलेला, आणि मी तिला वरबट वरबट आणतो, तो मागून लाथा घालतोय. आणली 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 कशी तरी ढकलत तिला गाडीकडे आणली. गाडीकडे आणली, मग त्याच्यात तो नातेवाईक मागं बसला, त्याला बोलवला, त्या दुसऱ्या पोराला बसा माझ्यानं दोन्हीकडनं बसा. काय आणि तिला तिचे हात पाय वगैरे शीटला बांधून ठेवले. अरे बापरे रशी बाप. घेतली, बांधून ठेवले तिच्या हातात. ही स्टोरी तर नंतरच माहीत पडली आम्हाला, तिकडे गावी गेल्यानंतर. बांधून ठेवले आणि बसली ती, मग शांत बसली जरा. काय आणि माझ्याकडे ना थोडं समोर किचनमध्ये गेलो मी हॉटेलच्या, आणि हळद घेऊन आलो. हळद आणली, तिच्या थोबडावरच मारली पूर्ण हळद. माझ्या कुलदेवीचं नाव घेतलं, तिच्या थोबडावर हळद मारली. हळद मारल्यावर केस बिस सुट्टी करून काय बोलतात. मारलं तर अशी शांत पडून, अशी स्टेअरिंगवर शांत पडून सीटवर बसले. त्या लोकांना बोललो पण, म्हटलं तुम्ही झोपायचं नाही, जागे राहा, की केव्हा काय करेल याचा भरोसा नाही. भरोसा नाही. बरोबर. तुम्हाला केव्हा दरवाजा उघडून ढकलून टाकेल. हा. त्यांची बी फाटत होती थोडी, माझी बी फाटत होती. अरे तर करणार काय, काय मग करायचं काय. आता मग तिकडून चहा पाणी वगैरे केलं, बसलो स्टेअरिंगवर, परत एक सिगरेट पेटवली, निघालो तिकडून. निघालो रवाना घेऊन. रात्री मला वाटतं मी 1:30-1:45 मी पोलादपूरला पोचलो. महाड बिहाड सगळं क्रॉस करून 1:30-1:45 पोलादपूरला पोचलो. पुढचा पेंगा काढायला लागला. म्हटलं ए भावा उठ, झोपू नकोस, तू झोपलास तर मला पण झोप लागेल. बरोबर. पहिलं हिच्यावर लक्ष ठेव, डोक्यात जाऊ नकोस. बोलला नाही काका मी जागा आहे, मी जागा आहे भाऊ, मी जागा आहे. ठीक आहे. गेलो. मला बोलला या गल्लीमध्ये एक देशी बार आहे आतमध्ये तिकडे पोलादपूरला, त्याच्या अलीकडे एक गल्ली आहे, थोडा रस्ता आतमध्ये जातो, 1-2 बंगले वगैरे तिकडे आतमध्ये रस्ता जो, तिथे नेऊन गाडी लावली. मला वरती तर जात नाही गाडी, इथून आपल्याला आता चालत जावं लागणार. आणि भात शेती यायला कमीत कमी छाती एवढी भात शेती वाढलेली पूर्ण, आणि त्या भात शेतीच्या मधून एवढीशी ते याच्यामधून जायचा रस्ता. रात्रीचा काळोख मरणाचा. मग टॉर्च होती त्यांच्याकडे, टॉर्चवरती पहिला बोललो एक काम कर, इथून तर हिला घेऊन जाता येणार नाही आणि हे आपल्या हातात राहणार पण नाही. बरोबर. बाबा माझी तर हिंमत नाही, मी पण असं दमलोय आणि मला झोप भरपूर येते, आता टाइम पण भरपूर झालाय, मला पण झोप येते. तू एक काम कर, फोन लाव. एकाकडे फोन होता बाबा, त्याच्यामधल्या एकाकडे फोन होता. त्यांनी फोन लावला. ते लोक एक टोपलीसारखी डोली घेऊन आले, अशी लांब लचक टोपली असते ना होळीसारखी, ती त्याला एक मध्ये बांबू असा लागलेला, टोपलीसारखी होळी आहे, त्याला डोली म्हणतात. अच्छा. ती घेऊन वरून ते लोक बॅटऱ्या घेऊन त्या घरवाली आली बाबा खाली, बसवलं आणि त्याने घोंगडी हातरलानी तिला बसवलानी. काय म्हटलं एकाने एक काम करा, हिचे केस पहिले धरून ठेवा, नाही तर ही तुम्हाला आवरणार नाही. की हिला आम्ही लोकांनी कशी आणले ना ते आमच्या जीवाला माहिती आहे. येताना ती तू माझ्या मागं काय येतेस, कोण येतेस, काय हाय काय नाही, दुनियाचं सांगत आली ती. काय नंतर पण ते बोलत होते. आणि दगडी बी गाडीच्या आजूबाजूला दगडी बी पडत होत्या. काय बोलताय. अरे बापरे. तडकी म्हटलं हिची म्हणजे एवढा पॉवरफुल. एवढी पॉवरफुल. म्हटलं हिची जी भाऊबंद आहेत ना ते सगळे हिच्या जोडीला येत होते. अरे बापरे बाप. म्हटलं बाजवली. खतरनाक. थोडी
आमची तर फाटूनच पडलेली. मग पण आम्ही ऍक्सिडेंट वगैरे झालं तर मग अजून आम्ही डेअरिंगनी आलो कसे तरी हा. डेअरिंग करून. काय आता हिचं काय करायचं ते तुम्ही बोला आणि तुम्ही उचला हिला आणि घेऊन जावा. बरोबर. मी तुमच्या पाठोपाठ येतो. आता मी तरी देखील अंधारामध्ये कुठं मरायला गाडीमध्ये थांबतोय. बरोबर. माझी मी फाटून पडली. तर एवढं काय त्याच्यापेक्षा मी बोललो चला तुमच्या पाठोपाठ मी पण येतो. हा. टॉर्च घेऊन ते लोक पुढे डोली घेऊन चालले. तिच्या आईला त्या शेतामधून खाली वर ते डाग चढत 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 मला तर दम लागायला लागला. एवढा वर वर तिच्या आईला त्यांचं घर वरती डोंगरामध्ये जवळजवळ 25 ते 30 घरं असतील. बरोबर. झोपड्यांसारखी घरं आणि बाहेर म्हणजे तेवढ्या एवढ्या जाड्या मातीच्या पहिल्याची घरं जुनी. काय बाहेर पडवी बिडवी काय गेले आणि त्या लोकांनी तिला ठेवली तिकडे. मी पण एका पडवीला बाहेरच अर्धा बसलो बाहेर. पेटवली सिगरेट. म्हटलं सिगरेट पेटवली. एक म्हातारी आली. बाबा केव्हा आलास तू? म्हटलं की मला ओळखत नाही. तिला दिसतच नव्हतं म्हातारीला. बाबा केव्हा आलास तू? म्हटलं आजी आत्ताच आलो. म्हटलं बसलो. मी हिला ओळखत नाही. ही मला ओळखत नाही. तिला नंतर तो बाजूला मला बोलतो तिला नाही दिसत. अरे ठीक आहे हरकत नाही. आता आपण कसे गावी गेलो की आपल्याला बोलतात ना गावा बरा आहेस ना. आणि या सिच्युएशन मध्ये ती तुम्हाला विचारते मोठी गोष्ट काय हे कोण आलंय आता. अजबच पडलो. म्हटलं जाऊ दे माझी तिची ओळख नाही काय नाही ती मला ओळखत नाही. पण काय ते पूर्वीची म्हातारी माणसं आहे ना त्या लोकांना एक मनामध्ये आदर होता. गेल्या गेल्या पहिला एक लोटा पाणी द्यायचे पियाला. बरोबर. काय विचारायचे. तेवढ्यामध्ये बाजूची दुसरी एक बाई होती. काय तिला जसं ते फोन गेला ना वरती तसं तिने काळी चहा ठेवलेली. काळी चहा बनवून ती घेऊन आली. बोले भाऊ चहा घ्या. काळी चहा भेटली आपल्याला. आणि त्यावेळी काळीच चहा बनायची. दूध वगैरे कोण बाप कुठून कोण घेऊन येणार दूध. बरोबर. काय काळी चहा घेतली. बसलो. मी काय बोललोच नाही एका शब्दाने. माझं काय करायचं ते करू द्या. बरोबर. मग तिला हे लोकांनी पकडून ना समोर ना एक दत्ताचं देऊळ होतं. त्यांच्या गावातलं छोटंसं देऊळ बांधलं होतं. काय त्या देवळावरती त्या लोकांनी ताबडतोब तयारी केली. भक्ताला भक्त पण कुठं होता काय माहित. तो पण आला होता. भक्ताला बोलवलं आणि रातभर प्रोग्राम चालू आहे. रातभर प्रोग्राम चालू. अरे बाबा मी तर माझ्या अंगाचा काटा उठलेला आणि एक बाजूला मला झोप सतवते. म्हणजे त्या आईला झोपू की हे लोकांचं याच्यामधून काय रामायण उठलं ते आपल्यावर आलं तर बापरे. त्या शेतातून पळणार पण कोण रस्ता बी माहित नाही. शेतात चारी बाजूला शेताना खाली अशी उताराला कसे चोंडे असतात. असे चोंडे म्हणजे तिकडे गावच्या भाषेमध्ये चोंडे बोलतात. एक शेत इकडं आहे परत खाली आलं परत एक तिकडं आहे एक इकडं लागून त्याच्यामध्ये अशी वाट वाकडी तिकडी वाट असते. तेव्हा आपल्याला माहित नाही काय नाही यायला पळणार कसं गाडीकडे. कसं बोलणार. रात्री गाडी घेऊन मी मुंबईला पळणार होतो. वाजवली तुम्ही असा विचार मनात एक बाजूला हा विचार चाललाय. चहा वगैरे पियालो बसलो. सिगरेट पेटवली. आपला फुकत बसलोय. तेवढ्यामध्ये एक माणूस मला चांगला दिसला. म्हणलं भाऊ बसा. म्हणलं काय मला बोलतो दादा मला आता नाही मी उद्या सकाळी म्हटलं नाही मला उद्या दुसरं एक भाडं आहे. मला जायचं आहे. मला एक दुसरं भाडं आहे. मला थांबायचं नाही इथे. मला जायचं इथून. काय मी बोललो इकडे माझं पेमेंट केस झालं की मी इथून निघीन. काय मी आलोय माझ्या मित्राच्या हिशोबाने ओळखीच्या हिशोबाने आलोय. तो अशोक देवरुखकर म्हणून माझा एक मित्र आहे. त्याचीच गाडी आहे म्हटलं. तो सोनार आहे. त्याचीच गाडी आहे म्हटलं. आणि अर्जंटली माझी ड्युटी मी सोडून मी आलोय आणि मला जाणं भाग आहे लवकर. मला ठीक आहे हरकत नाही. तुम्ही थोडा आराम करा. तासभर आराम करा. मला उद्या म्हटलं माझं उद्या संध्याकाळी 5 वाजताचं भाडं आहे दुसरं. तर पण तुम्ही आराम करा. तुम्ही पोचून जाल. काय महाडपासून काय मुंबई लांब नाही आहे. जवळच आहे पोलादपूर आणि महाड. बरोबर. मला हरकत नाही. तर मी थांबलो बसलो. चहा वगैरे घेतली आणि असं त्याच्याबरोबर बोलत बसलो इथल्या तिथल्या गावच्या गोष्टी करत. म्हटलं मी ना पहिला एकदा इथलं पण भाडं घेऊन आलो होतो आणि ते तानाजी मालुसरी आहे ना त्याचं गाव इथं वरती
आपण ह्याला जातो ना प्रतापगड साईडला, त्या बाजूला त्याचं गाव आहे पापडीच्या अलीकडे. काय असंच मी त्याशी बोलत बसलोय. म्हटलं तिकडे एका लग्नामध्ये मी एक भाडं घेऊन आलो होतो. बोलतो हो हो हो, ते पोलादपूरवरच रस्ता आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा तिकडे एक पोलादपूरला, आणि समोर पेट्रोल पंप आहे. म्हटलं तो जर रस्ता सरळ डायरेक्ट महाबळेश्वरला निघाला. अच्छा. हा, डायरेक्ट महाबळेश्वर, प्रतापगड, प्रतापगड, महाबळेश्वर, वाई, आणि वाईवरून तिकडून डायरेक्ट बाहेर सातारा निघाला तो रस्ता. काय मांढरदेवीला एक गेला, एक साताऱ्याला बाहेर निघाला. म्हटलं मी इकडं सगळं पूर्ण फिरलेलो आहे. म्हटलं पहिल्याच एक दोन भाडी मारलेली आहेत. मला बोलतो हो हो हरकत नाही, बसा. जेवायचं काय? म्हटलं जेवण तर आम्ही लोकांनी केलं नाहीये. काय हे लोक तर सगळे जेवण निघालेले, मी तर जेवलो नव्हतो. आता ते कोण सांताक्रूजला त्यांच्या घरामध्ये झालं जेवायला, तर खाऊन पिऊन निघाले ते. म्हटलं काय नाही, हरकत नाही. त्यांनी पार्ले बिस्किट आणून दिले. म्हणजे त्या गावामध्येच एक छोटंसं दुकान होतं, तिला उठवला, पार्ले बिस्किट आणून दिलं. पाण्यामध्ये डुबून पार्ले बिस्किट खाल्लं. म्हटलं राहू द्या, तुमचं काय आहे ते पहिला आटपा, मला जायचं आहे. बरोबर. तर आम्ही असेच बोलत बसलोय. तिला त्या लोकांनी नेली दत्ताच्या देवळात. काय तिला मारत मारत म्हणजे केस बिस धरून तिला नेली. ते दत्ताचं देऊळ टाळं मारलेलं होतं, ते उघडलं. काय उघडलं ते मला वाटतं काहीतरी 2:15 झालेले सकाळचे, तेव्हा उघडलं. बाकी रात्रीचं देवाला उघडायचं परमिशन नाहीये. बरोबर. देऊळ वगैरे रात्रीच्या टायमाला नाही उघड. जेव्हा सकाळचा सूर्य निघाला ना, कोंबडा एक कुठंतरी यायला आजूबाजूच्या म्हणजे हे होतं ना, कोणी तरी ढाकून, त्यावेळी गावी कोंबडी वगैरे भरपूर पाळायची. बरोबर. ते कोंबडे ढाकले, त्यामध्ये एखादा कोंबडा वरटला. मी त्याशी असं बोलत बसलोय. 3:15 वाजले. 3:15 वाजले तेव्हा तो कोंबडा थोडासा हरवल्याबरोबर काय लोकांनी दत्ताचं देऊळ उघडलं, पण तिला ते लोकांनी पकडून ठेवली होती. पकडून ठेवलेली. मग तिचं देवळामध्ये देवाचं त्या लोकांनी काय काय करायचं, नारळ द्यायचा, काय करायचं. दत्ताचं देऊळ उघडल्याच्या नंतर मग ती शांत झाली. अच्छा. तिला काय काय त्या लोकांनी अंगारा बिंगारा काय लावलं नाही, काय जे हे लोक बोलतात ना, ते सगळं बोलल्याच्या नंतर ती मग शांत झाली. शांत झाली म्हणजे तिथंच देवळाच्या अशा 2 पायऱ्या आहेत, आणि छोटंच देऊळ आहे, मोठं देऊळ नाही. तिथंच ती डोकं असं दत्ताच्या इकडे ठेवून झोपून पडली. म्हणजे जागीच होती, शांत पडली. शांत पडली, शरीर थकलं तिचं. बाकी तिच्या अंगात जी होती ना, तिने तिला थकवून टाकलेली. शांत थकवून टाकलेली म्हणजे शांत, तिचं शरीर शांत पडलं. आणि तिच्या अंगात जी होती ती आपल्या जागेवर निघून गेली. ती आपल्या जागेवर निघून गेली म्हणजे कसं आहे, आता तिची स्टोरी जी ना, ती ज्या माणसाने मला सकाळी सांगितलं ना, रात्रीच्या परत जायचं, थक मारत गेला, म्हणलं झोपून पडा, सकाळी लवकर निघेन. बरोबर. मी पण तिकडं त्याच्याबरोबर, मग मला पण इंटरेस्ट आला थोडा त्याच्यामध्ये, काय ऐकायचं काय झालं होतं, की अशा गोष्टी ना आपल्याला लवकर भेटत नाही. बरोबर. मला पण इंटरेस्ट आला. ठीक आहे. वहिनी तिथं एक बाईजीने चहा आणून दिलं ना, तिला म्हणलं वहिनी अजून एकदा चहा बनवा ना. चहा बनवली. परत आम्ही चहा पियाला बसलो. पण तिने मला सांगितलं, बघा दादा, अशी गोष्ट आहे की ही म्हणजे जिच्या अंगात आहे ही आणि हिची मैत्रीण काय, हिच्या मैत्रिणीचं एक लफडं आहे एका पोराबरोबर. अच्छा. त्या डोंगराच्या मागच्या गावामध्ये तो पोरगा तिथून तो डोंगर चढून इकडे येतो हिला भेटायला. काय आणि हिचं ज्यावेळी नक्की झालं की साखरपुड्याचं, या पोरीचं जेव्हा नक्की झालं साखरपुड्याचं, तर तिथं त्या पोराला पण हळद लावल्या गेली आणि इथं हिला पण हळद लावल्या गेली. दोघांना हळद लावली. हा. आता इकडं आमच्या खाली ना, आम्ही जे इकडं विहिरीवरती तिथून 2 शेतं उतरून आम्ही खाली जातो, तिथं एक विहीर आहे आणि विहिरीच्या समोर एक मोठं वडाचं झाड आहे. अच्छा. हा, त्या वडाच्या झाडावरती जकीन राहते. अरे बापरे. त्या वडाच्या झाडावर जकीन असते. ती जखनीने हिला धरली आणि ती हिच्या सोबत मुंबईला गेली होती अंगात हिच्या. तिथं बी जाऊन ना त्या लोकांनी बघितलं
साला जेवताना काय कुत्रं बाहेर आलं तर कुत्रं बाहेर येऊन हो नुसतं भुकत सुटायचं आमच्या घरात. आणि ते कुत्रं नेहमी यायचं, ही नव्हती तेव्हा. पण ते कुत्रं शांत बसून जे काय दिलं ते आपल्याला चपाती खाऊन निघून जायचं. पण जिथपासून ही आली होती ना, म्हणजे त्याची आईच बापूस, त्याचे कोण अच्छा. चुलते वगैरे होते त्यांच्या घरी यायचे. आणि तीच पोरगी त्या पोरासाठी त्यांच्याच एरियामध्ये दुसऱ्याला बघितलेली. म्हणजे त्यांचे कोणते नातेवाईक होते ना, ते लोकांनी सांगितलेलं त्या मुलाला की बाबा अशी म्हणजे मुलाच्या आई वडिलांना की अशी मुलगी आहे गावी आमच्याकडे, काय तुम्ही बघा. तिचा फोटो बिटो पाठवला, हे केलं. मग त्यांचं जुळलं चांगलं काय. पण ज्यावेळी ती इकडं आली होती बोलणी करायसाठी, त्यावेळी 2-3 दिवस होती इकडे त्यांच्या नातेवाईकडे. पण ती जेवायला बसलं की खाली कुत्रं बिन दरवाजा असायचं, तिला बघून भुकत सुटायचं. म्हणजे त्यांना दिसायचं. जनावरांना बरोबर. दिसतं ना, बरोबर. पहिलं सगळ्यात पहिलं जनावरांना दिसतं. भुकायची काय आणि रडत बसायची काय. तुम्ही ऐकलंय केव्हा रात्रीच्या टायमाला कुत्री हा रडतात बरोबर. आणि एक सकट कुठं बघतील ना तिथं बघून नुसती ओरडत सुटतात. म्हणजे त्यांना काहीतरी दिसतं तेव्हा दिसतं ते. ती हे करतात. ती बरोबर. कुत्री असू दे, कोल्हा असू, कोल्ही तर आहेतच गावच्या साईडला ओरडणारी. पण कुत्री बोला, मांजर पण केव्हा बघा रात्रीच्या टायमाला तुम्ही घराच्या मागच्या बाजूला ना माणसासारखा आवाज काढून रडते. असं वाटतं कोणतरी माणूस रडतोय. बरोबर बरोबर. अशी परिस्थिती आहे काय. तर तसं ह्याच्याबरोबर इकडं झालं मुंबईला सांताक्रूजमध्ये असं होतं. म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर जी हकीकत त्यांनी मला सांगितलं ना, की तिच्या मैत्रिणीचं, तिच्या जोडीला जी शाळेची मैत्रीण होती काय, तिच्या मैत्रिणीचं एका पोराबरोबर प्रेम होतं. आणि ती हिला हळदीच्या दिवशी तिची आई सांगत होती की तू हळद लावले अंगाला तुझ्या, तू जायचं नाही त्या बाजूला आणि कुणाबरोबर घराच्या बाहेर निघायचं नाही. तरी पण ही न बोलता कोणाची डोळा चुकून तिच्याबरोबर गेली, तिच्या फ्रेंड बरोबर. फ्रेंड बरोबर गेली आणि हिला घेऊन आली सोबत. की हळदीच्या अंगावरतून घरातून बाहेर निघायचं नसतं. बरोबर. आणि गेलं तरी तुम्हाला एक लिंबू किंवा एक चाकू असतो, तो सोबत ठेवायचा असतो. बरोबर. पण ही आपल्या मैत्रिणीच्या भानामध्ये ते सगळं घरामध्ये विसरून पागलसारखी निघून गेली. आणि झपाटलं ते, आणि झपाटलं तिला. आणि तिला ती घेऊन आली होती सोबत. आता तिथं वाटच बघते ना कोण भेटतंय का. त्या लोकांना तर तेच पाहिजे असतं की आपल्या झपाट्यात कोण येतंय. बरोबर. का की आपली जी अंगातली जी पॉवर असते ना, ती त्या लोकांना पाहिजे असते. ती खेचून घेतात अंगात. तेच केलं ना तिने, तेच केलं ना तिला. पूर्ण पॉवर खेचून टाकली. ढिल्ली करून टाकली एकदम तिला. आता ही जी स्टोरी मला तिने सांगितल्याबरोबर माझे पण तिच्या यायला थोडे हातपाय गळून पडले. एकतर रातभर ड्रायव्हिंग केलेली, माझे पण हातपाय गळले, थोडं अंग पण सरसरायला लागलं. बोलला मग आता मी तरी कसा जाऊ खाली. जाऊन गेला त्यापेक्षा इथं घोंगडी घालून द्या मला, मी पण इकडं झोपतो बाबा आता. पण ते सांगितलं तर त्या विहिरीकडं हे लोक पाणी बिणी भरायला येतं ना, त्या विहिरीमध्ये ती बाई जीव देऊन मेली होती. त्यांच्या पलीकडच्या गावातली होती. अच्छा. ती तिकडं त्यांचं काहीतरी लचकाण झालेलं, तिने जीव द्यायला इकडं आली. म्हणजे डोंगराच्या मागच्या बाजूला पण एक गाव होता, तिथून ती. आणि हे लोकांचं डोंगर म्हणजे डोंगराचा जो शेळा असतो ना, त्याला खालच्या बाजूला ह्यांचं गाव होतं आणि पलीकडच्या बाजूला खालच्या बाजूला दुसरं एक गाव होतं. अच्छा. तिथून ती येऊन ह्या विहिरीत जीव दिला. त्याच वडाच्या झाडावरती ती बसली जाऊन तिला स्थान मिळालं, जागा मिळाली तिला. आणि येणाऱ्या जाण्याची वाट एक तर त्या वडाकडनं होती आणि एक ह्या बाजूला खाली यायसाठी वाट होती, विहिरीच्या थोडा अलीकडं खाली यायसाठी. बरोबर. बाजारात यासाठी तिला स्थान भेटलं. ते तुम्हाला पुरी स्टोरी सांगत होतो मी. आपलं गपचूप ऐकतोय, सिगरेटाचे झुरके मारतो नाही ऐकते. म्हटलं बाबा मग पुढं काय आता इथं काय करणार. म्हटलं काय नाही दादा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ते लोक सगळे करून गेले. उद्या सगळं ओके करून टाकेल. अरे बाप. म्हटलं अरे बाबा तू सांगतोस ती खरी गोष्ट आहे, पण तो जो सांताक्रूजला आहे ना, जो पोरगा जिच्याबरोबर हिला लग्न करून द्यायचं आहे, म्हटलं त्याच्या आयुष्याचं काय. उद्या जर परत हे काय लचकांड आलं तर तो बिचारा बरबादच होईल ना. हे हिला कुठपर्यंत तो सांभाळेल. बरोबर.
कारण का की तो आमचा अशोक देवरुख जो माझा मित्र आहे त्याचा नातेवाईक आहे तो. अच्छा. काय तर बोलतो जाऊ द्या ना, बघा ज्याची कर्म त्याच्या बरोबर, मला हरकत नाही काय. तर तिथं निघून गेली, ती अंगात होती ना, ती निघून गेली रात्री. शांत झाली सकाळी. माझे बाबा जे भाडं होतं त्या टायमाला आमचं भाडं किती 2000ला ठरलं होतं. गाडीचं भाडं घेतलं त्यांनी, मला 200 रुपयावरून खिशात टाकले त्या वडिलांनी त्या पोरीच्या. मला बोला दादा तुम्हाला एक विनंती आहे, हात जोडतो, मुंबईला जाऊन काही एक सांगू नका नाही तर माझ्या पोरीचं आयुष्य खराब होईल की असं झालेलं. म्हणून नाही हरकत नाही, टेन्शन घेऊ नका, कोणालाही मी हे करणार नाही. तर काका ते लोक सांताक्रूजला गेलेले तेव्हा तिच्या अंगात आलं. ऍक्च्युली ते लोकांना बोलवले होते गावावरनं की भेटायला या. हा म्हणजे काय, म्हणजे बसून काहीतरी वार्तालाप त्यांचं काय असेल, म्हणजे काय घेणं देणं आहे आपलं. अच्छा. किंवा काय काय कपडा, म्हणजे पोरीला आपल्याला कसं माहिती आहे. हा बरोबर. साखरपुड्याला काय करायचंय, काय कसं देतो ना, करायचं म्हणजे कार्यक्रम. बरोबर. हे फक्त पहिलं छोटस बोलणं झालेलं. अच्छा. पोरीला बघून गेलेले, पोरगी आपल्या गावी, पोरगा आपल्या इकडे. काय म्हणजे हळद बिळद झाली त्या टायमाला. त्यानंतर मग हे लोक इकडे आले, हळद झाली तिकडेच काय, अडीच्या टायमाला ती तिच्या अंगात घुसली आणि नंतर मग परत हिला पोरीला घेऊन यायची गरज नव्हती, वापस तिच्या पोरीला पण घेऊन आले सोबत. माझा एक प्रश्न आहे काका, जे डोंगर होतं त्या साईडला गाव होता बरोबर आहे, तिथे तुम्ही बोलला तिथे मुलगा राहायचा आणि इथे मुलगी राहायची. हा या बाजूला पलीकडे या डोंगराच्या. ती मुलगी हीच होती जिला झपाटलेलं. तो जो मुलगा यायचा ना तो तिच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड होता, तिचा नव्हता. अच्छा. तिचा नव्हता. अच्छा, मैत्रिणीचा बॉयफ्रेंड. आणि हिच्या अंगात जेव्हा हळद लागली होती ना तेव्हा अच्छा म्हणजे घरावाल्यांनी तिला मना केली, घराच्या बाहेर नको जाऊस तू. पण काय झालं, तो बॉयफ्रेंड आला भेटायला आणि ही मैत्रीण बोलली माझ्यासोबत चल त्याला घेऊन गेली. आणि त्या टायमाला ती पोरगी हिच्या घरच्या मागच्या साईडच्या याच्यामध्ये राहायची, घरामध्ये राहायची. अच्छा. ही तिला जबरदस्ती, आता त्या शाळेच्या एकदम खास मैत्रिणी, तिला मना केली होती जायची, घरातून बाहेर जाऊ नकोस तू, तुझ्या अंगाला हळद लागली. बरोबर, हळद लागली. बरोबर. गरज काय तुला जायची. आता आपल्यामध्ये पण आपण पण घरामध्ये बघतो, लग्न वगैरे झालं तर म्हणजे हळदी वगैरे असली तर आपण जातो काय बाहेर, नाही जाऊ देत. संडास बाथरूम घरात, मुंबईच्या सारख्या गावच्या जागेसारखी संडास बाथरूम घरात नसतात. आपलं गेलं जंगलामध्ये, डबा उचलला की किती परिस्थिती. मग जेव्हा मला सकाळी जी हकीकत कळली ना रात्री, त्या माणसाने सांगितलं ना, तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला. म्हटलं नाही रे बाबा, असं नाही झालं पाहिजे एखाद्या गरीबाच्या पोराबरोबर. बरोबर, एकदम बरोबर. ही अशी स्टोरी होती तिथली. जबरदस्त. सकाळी मला बोलले भाऊ एक काम करा, मी माझे पैसे दिले काय, मला म्हणतात नाश्ता काहीतरी करून द्या. कांदा पोहे बनवले, कांदा पोहे मी ब्रश वगैरे केला, कांदा पोहे वगैरे खाल्ले आणि लेट झालंच होतं. मला म्हटलं मरू द्यायची आईला, इथं आता रातभर गेले आपली, उद्याचं भाडं उद्याचं भेटलं नाही भेटलं सोडून टाका, बघूया. बरोबर. मी आपला नाश्ता वगैरे केला सकाळी, तोंड मिनिटला ब्रश वगैरे केला. त्या विहीर पण जाऊन बघितली. मला थोडं मनामध्ये असं वाटतं हे होतं ना की काहीतरी जी स्टोरी ऐकले ती जरा जाऊन तर बघू दे. त्या वडाकडे पण गेलो, पण जवळ नाही गेलो. ते वड पण बघितलं. ती बोलणार तुम्हीच होते ना, गाडी चालवत होते, थांबत मला पकडते आता. वड पण बघितलं, लांबून बघितलं. दिवसा काय नाही, टेन्शन नाही ना. एकदा जीवस उजळला, माणसं येणं जाणं आणि गाव त्यांच्या रस्त्यात जायचंच नाही आपण. बरोबर. गावच्या जागी कसं माहितीये, सकाळी लवकर सगळं चालू होऊन जातं. आपण इकडं 10 वाजता उठतो, तिकडं सकाळी 5-5:30 झाले, कोपडा एकदा हरवलं, 4-4:30 झाले तरी पण कोण नांगर घेऊन चाललाय आपल्या कामाला. बरोबर. म्हणलं जाऊन थोडं म्हणजे सूर्य वगैरे निघाला तेव्हा मी बघितलं. बापरे, ते सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये बघू द्या, डोक्यात. बघू द्या, कळू तर द्या की काय असतं आणि काय असतं. वडाचं झाड बघितलं, त्याच्या लोंब्या वगैरे वडाच्या झाडाच्या असं ते एकदम मोठंच वडाचं झाड होतं. बघितलं वगैरे, म्हटलं देवा परत मला इथं आणू रे बाबा, तुझ्या पाया पडतो देवा, मला इथं परत आणू आणि असली भाडी पण नको. म्हटलं काय नाश्ता पाणी केला, त्या लोकांना बाय बाय केलं सगळ्यांना. तर म्हटलं पोरींवरती लक्ष ठेवा. आणि जो तिकडून निघालोय तो कुठं थांबलो, डायरेक्ट आलो
ते पनवेलला नाश्ता करायचा. बरोबर. ह्या अनुभवावरून आहे ना काका आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. पहिला तर ते जे आपले काय माहिती, जे माणसाच्या जीवनामध्ये हकीकत जी घडलेली असते ना, बरोबर ठीक किंवा ना काय होते मध्ये झालं की आपलं एवढं वय झालं आता, त्या टायमाला जवानीमध्ये झालं तर वय झालंय काय, आणि या गोष्टी ऐकल्या ना की लहान पोरं आहेत ना, काका कुछ भूत की बात आहे की तो सुना. कुठं बसलो तर असं बोलले विचारतात, आता काय तू ऐकवते जायला माझ्या बरोबर काय झालं ते, काय सांगू तुला. अशाच काही गोष्टी घडल्यात आपल्या बरोबर. थँक्यू सो मच काका, तुम्ही आलात आपल्या व्हिडिओमध्ये. तुमचे अनुभव खूप धमाल असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिंदे काकांना आपण परत बोलूया, यांच्याकडे भरपूर किस्से आहेत. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन.